सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स, आपला घरचा सोनार. आता सजूया नखशिखांत अलंकारांनी. कळवण तालुक्यातील शिरसमणी गावचे भूमिपुत्र सैनिक राजेंद्र चव्हाण यांचा सेवानिवृत्ती सोहळा 1 डिसेंबर रोजी शिरसमणी येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राजेंद्र चव्हाण यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1986चा. अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजेंद्र चव्हाण यांचे अवघे 13व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. आईने काबाड कष्ट मोलमजुरी करून मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार दिले. आपल्या डोळ्यासमोर अतिशय हालाकीची बिकट परिस्थिती असताना देखील राजेंद्र चव्हाण हे 17 नोव्हेंबर 2007 रोजी भारतीय सैन्य दलाच्या सिग्नल मॅन या पदावर भरती झाले. निरंतर 17 वर्ष देशसेवा बजावत असताना देशाच्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, श्रीनगर, पुणे, आसाम, पंजाब आणि जबलपूर या प्रांतांमध्ये त्यांनी देशसेवा केली. 30 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना सैन्य दलातून सेवानिवृत्ती मिळाली. या पश्चात त्यांच्या मूळ गावी शिरसमणी येथे त्यांचे लहान बंधू पप्पू चव्हाण यांनी आपल्या भावाच्या स्वागतासाठी गावात रांगोळी काढून जय्यत तयारी केली. फुलांच्या वर्षावात आणि संगीताच्या सुरांमध्ये गावातून राजेंद्र चव्हाण यांची भव्य मिरवणूक निघाली. यावेळी गावातील महिलांनी सैनिक राजेंद्र चव्हाण यांचं औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील तरुण पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मित्रपरिवार, नातेवाईक, लहान मुले मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले. सैनिक राजेंद्र चव्हाण गावातील तरुणांनी सैन्य दलामध्ये भरती होऊन देशसेवा करावी आणि आपल्या गावाची, देशाची शान वाढवावी असा संदेश त्यांनी उपस्थित तरुणांना दिला. गावातील तरुण मित्र परिवाराचे व ज्येष्ठ नागरिकांचे यावेळी चव्हाण परिवाराने आभार मानले. आपले पती देशसेवा करून सुखरूप घरी परतल्यानंतर राजेंद्र चव्हाण यांच्या पत्नी सविता चव्हाण यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर मुलगा, भावाची मुलं, भाचा यांनीही आपले मनोगत व्यक्त केली. मान्यवरांमध्ये गांगुर्डे गुरुजी वाघ यांनी आपली मनोगत व्यक्त करत सैनिक राजेंद्र चव्हाण यांच्या कार्याला उजाळा दिला. हा सोहळा व्यवस्थितपणे पार पडावा यासाठी गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. समस्त गावकऱ्यांनी सैनिक राजेंद्र चव्हाण यांना सेवानिवृत्ती निमित्ताने शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत मंडळी, ग्रामपंचायत सदस्य और मित्रपरिवार, आपण सर्वांनी सर्वात पहिले आज जो माझ्यासाठी एवढा प्रोग्राम सेट करून माझा जेवढा माझ्यासाठी एवढा सन्मान दिला, मला एवढं हे केलं, त्याच्यासाठी मी आपला फार फार आभारी आहे. आणि माझ्या सर्व्हिसच्या पूर्ण 17 वर्षानंतर गावातून सर्वात पहिला फौजी मी झालो होतो. हे फार गावाला चांगलं वाटत होतं आणि गावातही हा संदेश पसरला की नाही, देशासाठी आपणही काही करावे. सर्वात जास्त या आपल्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये आज आपलं गाव पुढे जात आहे आणि आपल्या गावातून परत आज एक मुंबईमध्ये, विरारमध्ये एक मुलगा जवळजवळ आज भरती झाला समजायचे. अशी बरीचशी मुलं आपली सुरू झालेली आहे देशसेवेकडे वळायला. तर फार चांगला संदेश आज गावाला मिळत जातो आणि गावाचं नाव उंच होतं. ही फार चांगली अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्वांचे आभार मी पुन्हा व्यक्त करतो. असंच माझ्यावर प्रेम असू द्या, असेच आशीर्वाद असू द्या. पुढचं जीवन मी असंच तुमच्या आशीर्वादाने अभिमानाने जगू शकतो. एवढं बोलून मी शकतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर वानखेडे, कळवण.